चा दिवस आहे। आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी शुभ आणि एकनाथरावजींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सगळे कार्यक्रम पार पडलेत। आता देखील जवळपास 5 वेगवेगळे कार्यक्रम रिमोटद्वारे त्याचे उद्घाटन भूमिपूजन आपण इथं केली। जवळपास 500 कोटी रुपये अंदाजे ह्या सगळ्याच्या कामाच्या करता खर्च करण्यात आलेले आहेत। आणि या 5 महत्त्वाच्या प्रकल्पाचं लोकार्पण होत असताना भूमिपूजन होत असताना मला विश्वास आहे की त्यामुळे मुंबई गतिमानतेमध्ये सुरक्षिततेमध्ये नागरिकांच्या सोयी सुविधेमध्ये अतिशय अभूतपूर्व अशा प्रकारची वाढ होणार आहे। कारण हे आपल्या सर्वांचं मुंबई शहर देशाची आर्थिक राजधानी हे केवळ आपल्या देशातलेच नाही तर जागतिक पातळीवरचं एक महत्त्वाचं व्यापारी आणि आर्थिक केंद्र झालेलं आहे। आणि आपल्या राज्याच्या राजधानीत कुणी उपाशी राहत नाही। प्रत्येकाला त्याच्या पात्रतेप्रमाणे काही ना काही काम मिळतं, राहायला आसरा मिळतो। म्हणूनच मुंबईला सिटी ऑफ होप अशा पद्धतीनं म्हणतात। मुंबई ही खऱ्या अर्थानं देशाची आर्थिक राजधानी आहे, देशाचं विकासाचं जेट इंजिन आहे। आणि या जेट इंजिनचं इंधन मुंबईतला कामगार, कष्टकरी, नोकरदार, छोटे व्यावसायिक, लघु उद्योजक, मोठे उद्योजक, व्यापारी असा समाजातला प्रत्येक घटक ह्याकरता परिश्रम घेत असतो, कष्ट गाळत असतो आणि मुंबईची घाम गाळत असतो, कष्ट करत असतो। आणि मुंबईच्या विकासावर आणि गतीवर देशाचा विकास आणि गती अवलंबून आहे। देशाचा विकास करायचा असेल तर आपल्याला मुंबईचा विकासाचा वेग वाढवावा लागेल। आणि मुंबईच्या विकासाला पायाभूत सुविधांचा महत्त्वाचा वाटा आहे। आणि पायाभूत सुविधांच्या माध्यमातून मुंबईच्या विकासाला एक नवं बळ मिळाले, नवे पंख मिळालेले आहेत। आणि त्यामुळं आपल्या मुंबईची भरारी देश पातळीवर नाही तर जगाच्या पटलावर त्या ठिकाणी होणार आहे। तशा प्रकारचा प्रयत्न मनापासून आमचं महायुतीचं सरकार करत आहे। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि बाकीचे सगळे टीम त्या ठिकाणी काम करते, अधिकारी त्याच्यामध्ये साथ देत आहेत। आणि हे सगळं काम होत असताना मुंबईत सुरू असलेला मेट्रोमुळे मुंबईचा वेग वाढलेला आहे। तो लवकर सगळ्या मेट्रोची कामं पूर्ण करून तो अधिक कसा वाढेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे। आगामी काळात सुरू होत असलेल्या मेट्रोमुळे तो आणखीन वाढेल। त्यामुळे मुंबईकरांना सुरक्षित, वेगवान, आरामदायी प्रवास मिळणार आहे। केंद्र सरकारचा रेल्वे आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब तसंच वैष्णवी साहेब हे सगळेजण लक्ष देऊन आहोत। मध्ये जी काही घटना घडली त्याच्यामध्ये लोकलला पण दरवाजे बसवण्याचं काम हे हाती घेण्यात आलेलं आहे। त्याच्यातले ट्रायल्स पण त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत। अशा प्रकारे मुंबईकरांना कुठल्याही प्रकारे अडचणी येऊ नयेत अशा प्रकारचा प्रयत्न इंडिया सरकारचा पण आहे, भारत सरकारचा आणि आपल्या महायुतीच्या सरकारचा आहे। आज लोकार्पण करण्यात आलेला प्रकल्प हा केवळ कॉन्क्रीट, स्टील आणि तंत्रज्ञानाची कमाल नाही आहे, तर हे सर्व आपल्या मुंबईच्या भविष्यातील गती, गुणवत्ता आणि सुरक्षिततेची हमी आहे। आणि या माध्यमातून मुंबईचं वाहतुकीचं जाळं अधिक सक्षम, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक होईल ह्याबद्दल कुणाच्याच मनामध्ये तीळमात्र शंका राहणार नाही आहे। त्याचबरोबर मुंबईत उभारण्यात आलेला कोस्टल रोड प्रकल्पामुळं मुंबईला उत्तम वाहतूक आणि कनेक्टिव्हिटी देते। त्याचबरोबर शहरातील ट्रॅफिकचा ताण देखील कमी होण्याच्या करता मदत होते। आपल्याला अजूनही आपला पुढचा कोस्टल रोड वाढवायचा आहे। मुंबईतल्या वाहतूक कोंडीवर उपाययोजना करण्याच्या करता प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारावर ट्विन टनेल या नवीन संकल्पनेचा वापर करण्यात येतोय। मुंबईच्या मेट्रो नेटवर्कचा वेगाने विस्तार होतोय। विविध मेट्रो लाईन्स त्या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत, काही लवकरच पूर्ण करण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे। आणि त्याच्यामुळे मुंबईच्या लोकांना वेगवान, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास ह्याचा अनुभव 100% मिळणार आहे। मुंबईतला आणखी एक महत्त्वाचा प्रकल्पामध्ये पंतप्रधानांनी भूमिपूजन पण केलं आणि उद्घाटन पण केलं नंतर, तो म्हणजे अटल सेतू। यामुळे देखील वाहतुकीची सुविधा वाढलेली आहे, कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी त्याच्यात सुधारणा मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। पंतप्रधानांचं जसं स्वप्न आहे की 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या दृष्टीने शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासासाठी नीती आयोग जसा प्रयत्नशील आहेत, पंतप्रधान प्रयत्नशील आहेत, त्याच पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था
$5 ट्रिलियनवर नेण्याच्या करता $1 ट्रिलियन, त्याच्यामध्ये आपल्याही महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, आमचा मुख्यमंत्र्यांचा सर्वांचा प्रयत्न आहे की $1 ट्रिलियन पर्यंत न्यायची, आणि त्याकरता केंद्र सरकार आणि राज्य सरकार कटिबद्ध आहे. आणि हे स्वप्न उराशी बाळगूनच देशामध्ये नवे नवे आर्थिक विकास केंद्र उभी करण्याची संकल्पना ही पुढे आलेली आहे. केंद्र सरकारने पण मागील वर्षी, तुम्हाला आठवत असेल की अर्थसंकल्पामध्ये भारतात 14 ग्रोथ हब विकसित करण्याची घोषणा केलेली होती. आणि पहिल्या टप्प्यात आपल्या मुंबई महानगर प्रदेश क्षेत्राचा, तर दुसऱ्या टप्प्यात आपल्याच महाराष्ट्रातल्या पुणे, नागपूर, नाशिक शहरांची निवड करण्यात आलेली आहे. MMRDAच्या क्षेत्रात ग्रोथ हब प्रकल्पाची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. अशा कितीतरी गोष्टी आपण आपल्या मुंबईच्या करता त्या ठिकाणी करतोय. एवढ्यावरच आपल्याला थांबायचं नाही, आपल्याला बराच पुढचा टप्पा त्या ठिकाणी गाठायचा आहे. इथं स्वतः मुख्यमंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, अधिकारी सगळे आहेत. मला विशेषतः डॉक्टर संजय मुखर्जी आणि भूषण गगराणींना सांगायचं, कारण तुम्ही दोघंही महत्त्वाच्या संस्थांचे प्रमुख आहात. अलीकडच्या काळामध्ये आपल्या मुंबईमध्ये इतक्या चांगले चांगले आर्किटेक्ट आहेत, छोट्या छोट्या जागेचा कसा उपयोग करायचा अशा प्रकारचे पण सल्ला देणारे सल्लागार आहेत. खूप काही ह्या मुंबईमध्ये आहे. आपल्या पण इमारती होत असताना आत्ता मी BDD चाळीतली जी इमारत बघितली, इतकी अप्रतिम इमारत त्यांनी बांधलेली, इतकं सुंदर काम केलेलं आहे की मला तिथं एकही चूक तिथं दाखवता आली नाही, इतकं अप्रतिम काम मी तिथं पाहिलेलं आहे. माझं म्हणणं असं आहे की MMRDA आणि आमचा BMC ह्यांच्या पण इमारती तेवढ्याच दर्जाच्या, भले त्यांचे फुटपाथ असू, त्यांचं आपण स्मार्ट सिटी म्हणून काही कामं हातामध्ये घेतो, इतकी दर्जेदार कामं झाली पाहिजेत. गगराणी, तुम्हाला आणि संजय मुखर्जींना सांगितलं, एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही बारामतीमध्ये येऊन, मी काही रोडचे सुशोभीकरण आहे, काही गोष्टी केल्यात, प्लांटेशन वगैरे, तुम्ही जरा येऊन बघा की तालुक्याच्या ठिकाणी एखाद्या शहरात काय घडू शकतं. तो जर परिसर बघितला तर आपण भारतात आहोत का कुठं आहेत हे विश्वास आपल्याला बसत नाही, इतकं चांगलं त्या ठिकाणी केलं आहे. इच्छाशक्ती असेल, स्वतः मुख्यमंत्री तर सतत ह्या गोष्टीच्या करता आग्रही असतात, आमचे एकनाथरावजी त्याच्याबद्दल आग्रही असतात. आणि हे सगळं करत असताना तेवढ्या दर्जाची इमारतीचं एलिव्हेशन असेल, बाकीची कामं असतील. मागे देखील आपल्याकडं मागच्या काळात स्कायवॉक जे झाले, इतके बंडल झाले की त्याच्यावर कुणी चालतच नव्हतं, सगळे काढून टाकावे लागले, सगळं वाया गेलं आपलं. तसं परदेशात गेल्यानंतर तिथले स्कायवॉक बघितले की मनालाही समाधान वाटतं. ते स्कायवॉक इतके चांगले असतात की त्या चालणाऱ्याला वाटतं की त्या स्कायवॉकवरून आपण जावं, चालावं. पण आपले स्कायवॉक असे असतात की माणूस ते त्याच्यावर वर जातच नाही, खालच्या खालीच जायचा प्रयत्न करतो. हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या थोड्याशा आपण सगळ्यांनी बघितल्या पाहिजे. परवाच आम्ही मुख्यमंत्र्यांनी आणि राहुल नार्वेकरांनी आम्हाला आपल्या नागपूरचं विधान भवनाचं नवीन काम दाखवलं, विधिमंडळाचं. आता लवकरच ते टेंडर निघेल. फार सुंदर हाफिज कॉन्ट्रॅक्टरनी त्याचा प्लॅन तयार केलेला आहे. आता आपल्या इथं जे काही ह्याच परिसरामध्ये जिओ झालेलं आहे किंवा नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर झालेलं आहे, अप्रतिम केलेलं आहे. मग ते करू शकतात तर आपण का नाही. आज आम्ही जे काम बघितलेलं आहे ते संजय मुखर्जी, भूषण गगराणी, खरोखरीच तुम्ही ती BDD चाळीतली झालेली इमारत, मग त्याच्यात L&T होतं, त्याच्यात शापूरजी पालनजी आहे, त्याच्यामध्ये टाटा आहे, असे चांगले चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्याच्यामुळं आत्ताचाही तुम्ही आम्हाला ब्रिज दाखवला, तो अतिशय चांगला आहे. अशा प्रकारचा ब्रिज महाराष्ट्र आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच होतोय. कलानगर जंक्शन येथील AMD उड्डाण पूल, खरोखर जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हटलंच पाहिजे आणि त्याच्याबद्दल तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकली पाहिजे. परंतु त्याच्यात आणखीन काही गोष्टी करून मुंबईत उतरल्यानंतर त्या मुंबईकरांना पण आणि बाहेर न आलेल्या लोकांना पण हे अतिशय एक समाधान वाटलं पाहिजे. अतिशय त्यांना मुंबईमध्ये पर्यटनाच्या निमित्तानं यावं असं वाटलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करू आणि त्याच्यामध्ये सरकार म्हणून आम्ही कुणीच कुठं कमी पडणार नाही अशा प्रकारचा विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो. एकंदरीतच मुंबईला आणखी सुंदर आणि वेगवान बनवण्याच्यासाठी
आपलं सर्वांचंच योगदान महत्त्वाचं आहे आणि इथून पुढं पण आपल्याला त्याच पद्धतीनं काम करावं लागणार आहे. चला आता आपण, माझं असं मत आहे की चला मुंबईला आपण आणखी सुंदर बनवूया, अशा प्रकारचं आव्हान ह्या वेगवेगळ्या 5 कार्यक्रमाच्या भूमिपूजनाच्या आणि उद्घाटनाच्या निमित्तानं करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आणि आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री